एवढी खराब भाव का ती बघून. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये. सो थोडं उशिराच उठले मी आज, नसता तर मी 4-5 वाजताच उठते. आणि हे इथे काय करायला हे बघा, ही माझी भावली आहे माझ्या मम्मानी माझ्यासाठी तिरुपतीहून आणली होती. हॅलो गाईज, हे भावली मजी आहे, फक्त मजी. कुठे नाव आहे का तुझं? माझी आहे. ए मम्मी, हे कोणाची आहे भावली? दोघांची. कसं तू म्हणली होती माझ्यासाठी आणलो म्हणून. ती भावली तुझी आहे आणि ही भावली माझी आहे. सो गाईज, चला आता मी स्नान करून घेते, मग लगेच तुम्हाला भेटते, कारण आपण जाऊया मंदिरामध्ये. लागलं. सो येते मी. टाटा. देवाची पूजा करायची ना, अकू आता फुलं आणायला गेली. बघूया कुठं गेली. आणखीन आले नाही. येईल हे बघा, आली. काय करायला? गुलाबाची फुलं. सो गाईज, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि जाऊन फुलं सुद्धा आणले मी. तुम्हाला एक दाखवते. आमच्या घरी एकाहून एक कलाकार आहे. ती कशी बसली, इथे झाडू आहे, फोन आला मम्मीला, इथेच बसली झाडू बाजूला ठेव. बोल. माधुरी बोल म्हणाय. आपू आहे ब्लॉग बनवायली. ब्लॉग नाही, ब्लॉग. ते काय म्हणतात तुम्हाला, मला माहित नाही. एकाहून एक कलाकार आहे. झाडायचं सोडून देऊन मस्त बोलत बसली. म्हणजे भाषी बी झाडायली, मी बी झाडायले. तिने बी बसली, मी बी बसले. भारी आहे बाबा. बोला. आणि मी मम्मीला हे 2 गुलाबाचे फुलं दिले होते, तर तिनं बाजूला टाकून दिली. माझं गुलाब घेतली नाहीस तू. गाईज, आता आम्ही चाललोत मंदिरला. बघू शकता, हे बघा, दिवा वगैरे, जेल. ते गरम आहे, तूप गरम करा. तूप वगैरे, तुपाचा दिवा लावते ना. आता मी सध्या गाडी काढतो, मग जाऊया. नाही, तिथे मला बेलपत्र घ्यायचे ठीक ना. आहे. आमच्या इथे ना खूप मस्त झाड लावलेले आहेत पप्पांनी. हे इथे बेलपत्राचं झाड आहे. ठीक आहे. बेलाची वेल म्हणतात ती झाड, ते नाही माहिती. हे मिरच्याचं आहे गाईस. आणि हे कशाचं आहे म्हणजे, आमच्या इथे ना अंगुराचं पण आहे. हे अंगुराचं बाजूला चाललंय. तर मी आहे ना, इथून ना 2-4 बेलपत्र घे. जलता घेतलेस ना. बस झाले एवढे. माझं तोंड सुजलं का? थोडं वाटायला ना. नाही. देवा, आकूच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. हाय, इकडे. एवढी खराब भाव का ती बघून. गाईस, बालाजी मंदिरला चालले आम्ही आता. मारुती मंदिरात मध्ये झालं, पाय वगैरे पडले आणि दिवा वगैरे लावला. आणि ती मांजर मला भिवून पोहून पण गेली. काय करावं आता आलोत आम्ही. इथे जवळच आहे, म्हणजे आम्ही रोजच येतो, भैया आणि मी. भैया पण पहिले भैया येत नव्हता मंदिरामध्ये, तेव्हापासून मी यायला स्टार्ट केलं. तेव्हापासून तो पण म्हणला. ते मांजर कसं काय पळून गेले सांगू? ते मोठी मांजर आली ना तुझ्या बाजूला, त्यामुळे पळून गेली. मोठी मांजर दिसायले का? हे बघू शकता गाईस, आम्ही पोहोचलो यायचे. हे बघा गाईस, मम्मी आमची अशी ठेवते. इथं ठेवायचं असते टिपा वगैरे. हे सोफा वगैरे वाकडा झालेला आहे. हे पण इकडे वाकडं झालेलं आहे. इथं देवपूजा चालू आहे. देवाची पूजा केलेली आहे मस्तपैकी. आणि हे बघा, इथं साबुदाण्याचे पापड मस्तपैकी. आणि साबुदाणा तड. काय झालंय? उडायले. हो, ते उडून लय जोरात लागते बरं कोवा. हा, मस्त साबुदाण्याचे पापड. ते मी आता हॉस्पिटलला जाते आणि हे डब्बा देऊन येते.
आणि आता बाईकवरचा शूट नाही घेऊ शकत कारण मी एकटी चालले. आणि तिथे गेल्यावर भेटते मी तुम्हाला डायरेक्ट. मी आता हॉस्पिटलमध्ये आले पण मला कन्फ्यूज झालं. काल म्हणताना खाली होते, आज वरती पाठवले त्यांना. सो बघते आता कुठे आहेत. एक तर त्यांचं नाव पण माहीत नाही मला आणि रिचार्ज पण नाही माझ्या ह्याच्यामध्ये जे की मी मम्मीला फोन करून हे करेल. 46 इथेच बघू. काहीच मी तुम्हाला म्हणले होते ना मी आजी झाले म्हणून. हे बघा. हाय. हां बघायले मस्त बघायला. मग आजीच्या ब्लॉगमध्ये यावं लागेल ना त्याला. गाईस डबा वगैरे दिला आणि मी बाळाला हातामध्ये घेतलं आणि फर्स्ट टाइम घेतले होते मी. सो चला आता डायरेक्ट घरी जाऊया. गाईस आता जस्ट मी घरीच आले. घरी आलं की माताश्रीनं मला काम पकडवलं. हे आता हे एवढी सगळी फरशी मला पुसून घ्यायची आहे. मम्मी भाची पुसत आहे, भैया वडून घेत आहे. थांबले तिथं. वडून घ्यायचं नाही तुला, वायफरने हे पूर्ण वडून घ्यायचं पाणी. तसं म्हणलं तर घरातली फरशी पुसायचं भैयाचं काम आहे. आज मी त्याचं काम मी करत आहे. चला गाईस काम करून घेऊ पटापट. पुन्हा मला शूट पण करून घ्यायचं आहे. गाईस दुपारचे 2:11 झाले आणि आता मी बनवले होते सँडविच. खूप यमी झाले. आणि या माझा दादा ह्याला खायचं सोडून देऊन ह्याला व्हिडिओ बनवायचं पडलंय आणि मला इथं भूक लागली खूप जोरात. पहिले व्हिडिओ चल घे मग कॅमेरा, तुझा व्हिडिओ बनवून घेऊ. काही सँडविच वगैरे खाऊन झालेला आहे. आता मम्मी सोबत जायचंय बोटवे करायला. बोटव्याचे मशीन काय मशीन असते काय काहीतरी का तर तिथे गेल्यावर ते मशीनमध्ये टाकून बोटवे तयार होतात. तर चला जाऊया आता. बाय द वे ही असं याच्यामध्ये काय तिकडे आहे वाटते. मम्मीने तिकडे घेतली. पीठ वगैरे असते ते मला पण माहित नाही. चला मम्मा. तो गाईज मी इथं येऊन पण एक रील केलेली आहे आणि आज ती संध्याकाळी येणार आहे यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. आणि ही असं काहीतरी आहे. इथे बोटवे आहेत, शेवाळे वाळू घातले आणि ही मशीन आहे इथे. सो आता थोड्या वेळातच घरी जाणार आम्ही. काही शेवाळे बनवून आम्ही 4 वाजता घरी आल्या. घरी आलं की झोपी गेले मी आणि 4-5 वाजता काहीतरी उठले आणि लाईट गेली. मग आता आली जस्ट थोड्या वेळ पहिले, 5-10 मिनिट पहिले. आणि आज माझं पार्सल आले. हे ॲडसाठी मला मॅट्रेस येणार आहे तर त्याची 1-2 दिवसामध्ये ॲड होऊन जाईल. तर त्याचे अर्धे सामान आलेत. काल अर्धा आलं, आज अर्धा आलं. काल उशा आल्या आणि आज म्हणताना त्याच्यावरचं कवर आलं. आता उद्या नसता परवा गादी येईल. आणि आता जेवायला बनवलं. काहीच जेवण वगैरे झालं आणि जेवता सुद्धा लाईट गेली होती. तर त्यामुळे मला तिथलं शूट घेता आलं नाही. सो मी म्हटलं आता एंड करावं, नसता लाईट जायची आहे डबल. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.